आपण आज पाहणार आहोत व्होल्टेज कंपॅरेटर यूजिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर। काही ॲप्लिकेशन्स आपण पाहिलेले आहेत आणि ते सर्व ॲप्लिकेशन्स जे आहेत त्याला आपण म्हणतो लिनियर ॲप्लिकेशन्स ऑफ ऑपरेशनल ॲम्प्लिफायर। ऑलरेडी आपण मागील काही व्हिडिओमध्ये लिनियर ॲप्लिकेशन्स डिस्कस केले आहेत, तर आता यावेळेस आपल्याला बघायचं आहे नॉन लिनियर ॲप्लिकेशन। दोन नॉन लिनियर ॲप्लिकेशन्स जनरली ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे यूजमध्ये आहेत आणि त्यापैकी पहिलं ॲप्लिकेशन त्याला म्हणतो आपण व्होल्टेज कंपॅरेटर। जनरली याला कंपॅरेटर म्हणूनच रेफर करतात, पण याचं ॲक्च्युअल नाव काय आहे तर याचं ॲक्च्युअल नाव आहे व्होल्टेज कंपॅरेटर। आपल्याला बघायचं आहे व्होल्टेज कंपॅरेटर कशा प्रकारे आपल्याला कन्स्ट्रक्ट करता येईल, त्याचं वर्किंग कसं असेल आणि त्याचं आउटपुट काय मिळायला पाहिजे। पण त्या अगोदर आपल्याला बघायचं आहे व्होल्टेज कंपॅरेटर बेसिकली काय आहे। सो व्होल्टेज कंपॅरेटर हे दोन व्होल्टेजेसला कंपेअर करतं। पहा याचं नावच आपल्याला म्हणत आहे व्होल्टेज कंपॅरेटर, म्हणजे हे कंपेअर करता आहे, सबस्ट्रॅक्टर सारखं नाही। सबस्ट्रॅक्टरमध्ये आपण काय करतो, नॉन इन्व्हर्टिंग व्होल्टेजमधनं इन्व्हर्टिंग व्होल्टेज जे आहे त्याला आपण सबस्ट्रॅक्ट करतो, पण इथे आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं नाही आहे। दोन व्होल्टेजेस आहेत, या दोन व्होल्टेजेसला आपल्याला कंपेअर करायचं आहे आणि कुठलीही गोष्ट जर आपल्याला कंपेअर करायची असेल तर आपल्याकडे एक स्टँडर्ड असायला पाहिजे आणि त्या स्टँडर्डला आपण म्हणतो रेफरन्स। मग इथे कंपॅरेटरला सुद्धा एक इनपुट असेल आणि ते इनपुट असेल त्याला म्हणायचं आहे रेफरन्स व्होल्टेज। ओके, आणि एक इनपुट व्होल्टेज असेल ज्याला आपल्याला कंपेअर करायचं आहे स्टँडर्ड व्होल्टेजसोबत किंवा मग रेफरन्स व्होल्टेजसोबत। आता कन्स्ट्रक्शन जर पाहिलं ऑपरेशनल कंपॅरेटरचं तर कंपॅरेटरला कुठल्याही प्रकारचा आपण फीडबॅक अप्लाय करत नाही, नो फीडबॅक। मग कुठल्याही प्रकारचा फीडबॅक अप्लाय करत नाही म्हणजेच फीडबॅक रजिस्टरसुद्धा अब्सेंट असायला पाहिजे। चला तर पाहूया याची एक डायग्राम आणि त्याचे काही टाइप्स आणि त्यानुसार मग आपल्याला पुढील याचं कुठलं सर्किट आपल्याला बघायचं आहे त्याचं आपल्याला वर्किंगसुद्धा घ्यायचं आहे। ओके, हां, तर कुठल्याही प्रकारचं फीडबॅक आपण अप्लाय करत नाही आहे, म्हणजेच जर आपण इनपुट अप्लाय करतो आहे आणि आउटपुट आपण घेतो आहे, मग आउटपुट जे आहे ते कशावर डिपेंड असायला पाहिजे, ओपन लूप गेनवरती डिपेंड असायला पाहिजे। ओके, आता जर आपण कुठल्याही ऑपरेशनल ॲम्प्लिफायरला जर इनपुट अप्लाय केलेलं आहे इन्व्हर्टिंग टर्मिनलला तर त्याला काय म्हणणार आपण, इन्व्हर्टिंग। म्हणजे जर आपण इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर कन्स्ट्रक्ट करतो आहे तर तिथे इनपुट कुठे अप्लाय करणार आपण, इन्व्हर्टिंग इनपुटला। जर इन्व्हर्टिंग इनपुटला इनपुट अप्लाय करतो आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्याला आपण म्हणतो आहे इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर। तसंच इथे सेम, जर आपण जे इनपुट आपल्याला कंपेअर करायचं आहे, कशासोबत कंपेअर करायचं आहे, रेफरन्ससोबत कंपेअर करायचं आहे, तर इथे आपल्याला इनपुट जर आपण इन्व्हर्टिंगला अप्लाय केलं असेल आणि इनपुट जर नॉन इन्व्हर्टिंगला अप्लाय केलं असेल तर दोन्ही कंपॅरेटर्स काय असायला पाहिजे, डिफरंट असायला पाहिजे, वेगवेगळे असायला पाहिजे। म्हणजेच जर आपण इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनलला इनपुट व्होल्टेज अप्लाय केला आहे आणि रेफरन्स व्होल्टेज जे आहे स्टँडर्ड व्होल्टेज जे आहे ते आपण नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला कनेक्ट केलं असेल तर मग याला आपण म्हणूया इन्व्हर्टिंग कंपॅरेटर। काय म्हणायचं आहे, इन्व्हर्टिंग कंपॅरेटर। जर आपण इनपुट नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला कनेक्ट केलेलं असेल, कुठलं इनपुट, आपण जर इनपुट व्होल्टेज ज्याला आपल्याला कंपेअर करायचं आहे ते इनपुट व्होल्टेज नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला जर कनेक्ट केलेलं असेल तर त्याला आपण म्हणायचं आहे नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर। म्हणजे आपल्याकडे दोन कंपॅरेटर्स आहेत, कुठले आहेत, एक असेल इन्व्हर्टिंग कंपॅरेटर आणि दुसरं असायला पाहिजे आहे नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर। पहिलं कंपॅरेटर आपल्याला मिळतं आहे इन्व्हर्टिंग कंपॅरेटर आणि दुसरं कंपॅरेटर असेल नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर। पहा कंपॅरेटर काय करणार तर कंपॅरेटर दोन व्होल्टेजेसला कंपेअर करणार। मग कंपेअर करण्यासाठी दोन व्होल्टेजेस कुठले आहेत तर एक अननोन व्होल्टेज आहे जे आपल्याला माहिती नाही आहे आणि दुसरं काय असेल तर दुसरं असेल रेफरन्स व्होल्टेज, म्हणजे आपण
अननोन व्होल्टेज ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही आहे, जो इनपुट म्हणून आपण यूज करतो आहे आणि त्याला कंपेअर करतो आहे. कुठे कंपेअर करतो आहे त्याला, कशासोबत आपण कंपेअर करणार, रेफरन्स व्होल्टेजसोबत आपण त्याला कंपेअर करणार. मग जर आपण इनपुट ज्याला आपल्याला कंपेअर करायचा आहे रेफरन्ससोबत, तो जर इन्व्हर्टिंगला अप्लाय केला असेल तर त्याला आपण म्हणणार इन्व्हर्टिंग कंपॅरेटर, आणि जर आपण नॉन इन्व्हर्टिंगला अप्लाय केलं असेल तर त्याला आपल्याला म्हणायचं आहे नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर. आता इथे मी दोन डायग्राम्स ड्रॉ केले आहेत. ही असेल फर्स्ट डायग्राम आणि इथे ही असेल सेकंड डायग्राम. फर्स्ट डायग्राममध्ये पहा, इन्व्हर्टिंग टर्मिनल जो वरच्या साईडला आहे, इन्व्हर्टिंग टर्मिनल जो वरच्या साईडला आहे, इथे मी तुम्हाला फक्त इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर, इन्व्हर्टिंग कंपॅरेटर दाखवतो आहे. पहा इथे इन्व्हर्टिंग कंपॅरेटरमध्ये आपण काय केलं आहे की इनपुट जो असेल तो इन्व्हर्टिंग टर्मिनलला अप्लाय केलेला आहे. कुठे अप्लाय केला आहे आपण, इन्व्हर्टिंग टर्मिनलला. हा इथे आहे इन्व्हर्टिंग टर्मिनल. रेफरन्स व्होल्टेज कुठे अप्लाय केला आहे, तर रेफरन्स व्होल्टेज आपण अप्लाय केला आहे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला. इनपुट आपण अप्लाय केला आहे इन्व्हर्टिंगला, रेफरन्स व्होल्टेज आपण अप्लाय केला आहे नॉन इन्व्हर्टिंगला. पहा आता यामध्ये तुम्हाला अजून एक चेंज दिसेल. काय चेंज आहे पहा, इथे आपण कुठल्याही प्रकारचा इनपुट रेजिस्टर आणि फीडबॅक रेजिस्टर यूज केला नाही. फीडबॅकबद्दल मी तुम्हाला 2 मिनटं अगोदरच सांगितलं आहे, पण इनपुटला सुद्धा आपण कुठल्याही प्रकारचा रेजिस्टर अप्लाय केला नाही. ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि दुसरी काय लक्षात ठेवायची आहे, आपण इनपुट व्होल्टेज ज्याला कंपेअर करतो आहे तो कुठे कनेक्टेड आहे आणि रेफरन्स व्होल्टेज कुठे कनेक्टेड आहे. तर मग आपल्याला याचे 2 टाईप्स मिळतील. एक टाईप काय असायला पाहिजे, एक असायला पाहिजे इन्व्हर्टिंग, ज्याला आपण इनपुट व्होल्टेज अप्लाय केलेला आहे इन्व्हर्टिंग टर्मिनलला, आणि दुसरं मिळायला पाहिजे आहे नॉन इन्व्हर्टिंग, ज्याच्या आपण नॉन इन्व्हर्टिंगला इनपुट व्होल्टेज अप्लाय केलेला आहे. मग 2 टाईप्स आहेत. कशा प्रकारे आपण हे 2 टाईप्स पाडले आहे, ही एक कॅटेगरी आहे कंपॅरेटरची. जर इनपुट जर आपण पाहिलं अकॉर्डिंग टू दी इनपुट अप्लाइड असायला आपण म्हणू शकतो. ही असेल पहिली कॅटेगरी. त्यामध्ये इन्व्हर्टिंग कंपॅरेटर आणि दुसरं काय आलं पाहिजे नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर. पुन्हा याचे टाईप्स आपण खूप डिटेलमध्ये स्टडी करायचे आहेत, पण एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा तुम्हाला, आणि तो कॉन्सेप्ट असेल ऑपरेशनल ॲम्प्लिफायरला ज्यावेळेस आपण 2 इनपुट अप्लाय करतो, एका इनपुटला दुसऱ्या इनपुटसोबत कंपेअर करतो आणि कुठल्याही प्रकारचे रेजिस्टर्स आपण कनेक्ट केलेले नाहीत, त्या सर्किटला आपल्याला काय म्हणायचं आहे, कंपॅरेटर सर्किट. ओके, आता काही थोडेसं आपण कॅरेक्टरिस्टिक्सकडे वळूया आणि आपल्याला कसल्या प्रकारचं इथे आउटपुट मिळेल. आपण इनपुट पाहिले आहेत, एक इनपुट असेल इन्व्हर्टिंगला कनेक्टेड किंवा नॉन इन्व्हर्टिंगला कनेक्टेड, पण ज्याला आपल्याला कंपेअर करायचं आहे ते इनपुट असेल त्याला म्हणतो आपण इनपुट सिग्नल व्होल्टेज. आपण जनरली इनपुट व्होल्टेज VI ने डिनोट करतो, आणि जर दुसरं व्होल्टेज जर पाहिलं तर त्याला म्हणायचं आपल्याला रेफरन्स व्होल्टेज, त्याला आपण डिनोट करतो आहे V रेफरन्सने. ओके, आता ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या काही कॅरेक्टरिस्टिक्सकडे आपल्याला वळायचं आहे. त्यामधलं आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स मी तुम्हाला सांगतो आहे ते असेल क्लोज लूप गेन. आता पुन्हा प्रश्न येतो आहे की सर तुम्ही सांगितलं होतं की गेन मीन्स द रेशो ऑफ द आउटपुट टू द इनपुट, म्हणजे आउटपुट व्होल्टेज आणि इनपुट व्होल्टेजच्या रेशोला आपण काय म्हणतो, आपण म्हणतो गेन. मग ही क्लोज लूप गेन काय असेल, क्लोज लूप गेन जी आहे ती गेन असेल ऑपरेशनल ॲम्प्लिफायरची ज्या वेळेस त्याला फीडबॅक दिलेलं असतं. आता इथे आपल्याला क्लोज लूप गेन नको आहे, इथे आपल्याला पाहिजे आहे ओपन लूप गेन. मी मुद्दामून तुम्हाला हा कॉन्सेप्ट करण्यासाठी इथे लिहिला आहे दी क्लोज लूप, पण आपल्याला काय पाहिजे आहे ओपन लूप गेन. मग ओपन लूप गेन जी असेल त्याला आपण डिनोट करतो, कशाने डिनोट करतो, आपण त्याला डिनोट करतो AOL. कशाने डिनोट करणार आपण, AOL. AOL जी असेल ओपन लूप गेन ती काय असायला पाहिजे, इन्फायनाईट असायला पाहिजे. ओके, आता दुसरा कॉन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा आउटपुट जो असेल तो आउटपुट आपण कुठल्या फॉर्म्युलाने देतो, आउटपुट आपण देतो आउटपुट व्होल्टेज
इक्वल्स टू AOL ओपन लूप गेन, त्याला आपण जनरली गेन असं रेफर करतो. ओके, त्याला जनरली दाखवतो आपण AV व्होल्टेज गेन. पण इथे मला स्पेसिफाय करून तुम्हाला सांगायचं आहे की ओपन लूप गेन आणि क्लोज लूप गेनमध्ये डिफरन्स काय आहे. ओके, पुन्हा एक वेळेस सांगतोय, लक्षात ठेवाल, ओपन लूप गेन इज द नॅचरल गेन ऑफ ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. ही ऑपरेशनल ॲम्प्लिफायरची नॅचरल गेन आहे विदाऊट एनी मॉडिफिकेशन, आणि कंपॅरेटरमध्ये आपल्याला तीच गेन यूज करायची आहे. क्लोज लूप गेन काय असेल तर क्लोज लूप गेन ही अशी गेन आहे जी ऑपरेशनल ॲम्प्लिफायरला फीडबॅक अप्लाय केल्यानंतर किंवा काही मॉडिफिकेशन्स केल्यानंतर जी मिळेल त्या गेनला आपल्याला म्हणायचं आहे क्लोज लूप गेन. आणि क्लोज लूप गेन ही इनपुट रेजिस्टर आणि फीडबॅक रेजिस्टरच्या व्हॅल्यूवर ते डिपेंड असेल, किंवा इनपुटमध्ये जो कुठला कंपोनंट आपण कनेक्ट करतो, इट मे बी अ रेजिस्टर ऑर कॅपॅसिटर, आणि फीडबॅकमध्ये सुद्धा कॅपॅसिटर किंवा रेजिस्टर हे दोन्हीपैकी कुठलाही कंपोनंट आपण यूज करू शकतो त्या पर्टिक्युलर ॲप्लिकेशननुसार. ओके, तर ओपन लूप गेन जी असेल ती इन्फायनाईट असेल आणि क्लोज लूप गेन असेल त्या पर्टिक्युलर कंपोनंटने डिसाईड होते. ओके, आता आउटपुट व्होल्टेजचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण डिनोट करतो VO इक्वल्स टू AOL ओपन लूप गेन मल्टिप्लाइड बाय VB मायनस VA. आता मी इथे VB मायनस VA कावर लिहिलं आहे, कारण आपण याच्या अगोदरचे जे कुठले ॲप्लिकेशन्स पाहिलेले आहेत तर त्या दोन्ही तिन्ही ॲप्लिकेशन्समध्ये किंवा स्टार्टिंगपासून 5-6 ॲप्लिकेशन्स आपण जे पाहिले आहेत या सर्व ॲप्लिकेशन्समध्ये आपण कन्सिडर केलं आहे नॉन इन्व्हर्टिंग व्होल्टेज म्हणजेच VB आणि इन्व्हर्टिंग व्होल्टेज म्हणजे V1 VA. त्याऐवजी आपण V1 आणि VA हे दोन्ही यूज करू शकतो. आपण V1 आणि V2 हे सुद्धा इथे यूज करू शकतो. पण आपण मागच्या ॲप्लिकेशन्समध्ये VB आणि VA असं डिनोट केलेलं आहे इन्व्हर्टिंग व्होल्टेज आणि नॉन इन्व्हर्टिंग व्होल्टेजला, म्हणजे समिंग पॉईंटच्या व्होल्टेजेसला. त्यामुळे आपण इथे काय म्हणतो आहे, आपण म्हणतो आहे आउटपुट व्होल्टेज इक्वल्स टू AOL मल्टिप्लाइड बाय VB मायनस VA. पुन्हा आपण सेम इक्वेशन इथे लिहिलं आहे, पण त्यामध्ये आपण काय दिलं आहे, नॉन इन्व्हर्टिंग इनपुट व्होल्टेज. पहा, सेकंड इक्वेशन आपण दिलं आहे VO इक्वल्स टू नॉन इन्व्हर्टिंग इनपुट व्होल्टेज मायनस इन्व्हर्टिंग इनपुट व्होल्टेज. नॉन इन्व्हर्टिंग इनपुट व्होल्टेज मायनस इन्व्हर्टिंग इनपुट व्होल्टेज. आता जर आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायरची प्रॅक्टिकल गेन जर पाहिली तर प्रॅक्टिकल गेन जी आहे ती आहे 10⁵. प्रॅक्टिकल गेन काय असायला पाहिजे, 10⁵, 10⁻6 अशी प्रॅक्टिकल गेन आहे. आपण कन्सिडर करतो आहे 10⁵. आता जर सपोज आपल्याकडे 2 इनपुट व्होल्टेजेस अवेलेबल आहेत, एक इनपुट व्होल्टेज आहे इन्व्हर्टिंगला कनेक्ट केलेलं आणि दुसरं इनपुट व्होल्टेज आहे नॉन इन्व्हर्टिंगला कनेक्ट केलेलं, या दोघांमधला डिफरन्स जर सपोज 1 व्होल्ट असेल, या दोघांमधला डिफरन्स जर सपोज 1 व्होल्ट असेल तर आपल्याला आउटपुट व्होल्टेज काय मिळायला पाहिजे, आउटपुट व्होल्टेज जो असेल तो खूप जास्त प्रमाणात मिळायला पाहिजे. म्हणजे इथे आपण त्या व्होल्टेजला म्हणू शकतो सॅच्युरेटेड आउटपुट व्होल्टेज. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं जे काही मॅक्झिमम आउटपुट व्होल्टेज मिळेल त्या व्होल्टेजला आपण सॅच्युरेटेड आउटपुट व्होल्टेज असं म्हणतो. त्याला म्हणतो आपण सॅच्युरेटेड. जर तो पॉझिटिव्ह मॅक्झिमम असेल तर त्याला आपण म्हणतो +Vsat, आणि तो जर निगेटिव्ह मॅक्झिमम व्होल्टेज असेल तर त्याला आपण म्हणतो -Vsat. ओके, पण आपल्याला या सॅटची व्हॅल्यूसुद्धा बघायची आहे. Vsat काय आहे आणि याला सॅच्युरेटेड आउटपुट व्होल्टेज का बरं म्हणतो. आता जर सपोज इथे आपण इनपुट अप्लाय केला आहे ऑपरेशनल ॲम्प्लिफायरला आणि इनपुट अप्लाय जो केलेला आहे तो असेल इन्व्हर्टिंग टर्मिनलला, इनपुट आपण अप्लाय केला आहे इन्व्हर्टिंग टर्मिनलला, तो असायला पाहिजे 1 व्होल्ट्स. ओके, नॉन इन्व्हर्टिंगला आपण ग्राउंडला कनेक्ट केलेला आहे, नॉन इन्व्हर्टिंगला आपण ग्राउंडला कनेक्ट केलेला आहे, इन्व्हर्टिंगला आपण अप्लाय केलेला आहे 1 व्होल्ट्स. मग या इक्वेशनमध्ये जर आपण व्हॅल्यूज पुट जर केल्या तर आपल्याला काय मिळायला पाहिजे, गेन दॅट इज 10⁵ मल्टिप्लाइड बाय -1. आता -1 कुठून आलं, ॲक्च्युअल फॉर्म्युला आहे VO इक्वल्स टू गेन मल्टिप्लाइड बाय नॉन इन्व्हर्टिंग इनपुट व्होल्टेज, त्याची व्हॅल्यू काय आहे 0 व्होल्ट्स.
आणि इन्व्हर्टिंगला आपण काय अप्लाय केला आहे 1 व्होल्ट अप्लाय केला आहे. मग 0 - 1 म्हणजे इथे इक्वेशन काय आला पाहिजे VO इक्वल्स टू 10⁵ मल्टिप्लाइड बाय -1. ओके. मग आता हा काय आला पाहिजे -10⁵ म्हणजे ॲक्च्युअली जर आपण प्रॅक्टिकल आउटपुट व्होल्टेज जर थेरोटिकल आउटपुट व्होल्टेज जर पाहिलं तर ते असेल 10⁵ -10⁵ व्होल्ट्स. आता पहा -10⁵ व्होल्ट जर याला आपण किलो व्होल्ट्समध्ये कन्वर्ट जर केलं तर तो यायला पाहिजे -10⁵2 इंटू 10⁵3 म्हणजेच तो ॲक्च्युली असेल 100 किलो व्होल्ट्स. म्हणजे आउटपुट जे आहे 100 किलो व्होल्ट्स एवढं पॉसिबल आहे का नाही. एवढं आउटपुट पॉसिबल नाही. म्हणजेच आता इथे जर मी पुन्हा इनपुट व्होल्टेज जे 1 व्होल्ट होतं त्याला 1.2 व्होल्ट केलं तरी आउटपुट काय असायला पाहिजे आउटपुट जो असेल तो मॅक्झिमम असेल. आणि कुठल्याही इलेक्ट्रॉनिक सर्किटला एक्सेप्ट दी व्होल्टेज डबलर व्होल्टेज ट्रिपलर हे जे काही सर्किट्स आहेत ते वगळून जे कुठले सर्किट्स आहेत त्या सर्व सर्किट्सचं आउटपुट व्होल्टेज हे त्याच्या पॉवर सप्लायच्या आउटपुट व्होल्टेजपेक्षा कमी असतं. काय अर्थ आहे याचा. जर मी ऑपरेशनल ॲम्प्लिफायर यूज करतो आहे त्याला पॉवर सप्लाय दिलेला आहे ड्युअल पॉवर सप्लाय. म्हणजेच याला मी इथे अप्लाय करतो आहे +15 व्होल्ट आणि -15 व्होल्ट. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरला ॲक्टिवेट करण्यासाठी त्याला बायस करण्यासाठी आपण इथे सप्लाय यूज करतो आणि तो सप्लाय जो आहे त्याला म्हणतो आपण ड्युअल पॉवर सप्लाय. काय म्हणतो आपण त्याला म्हणतो आपण ड्युअल पॉवर सप्लाय. आणि या ड्युअल पॉवर सप्लायची व्हॅल्यू जी असेल ±15 व्होल्ट्स आपण यूज करतो. मग याचं आउटपुट व्होल्टेज जे आहे ते +15 व्होल्टपेक्षा जास्त नसतं आणि मायनसमध्ये 15 व्होल्टपेक्षा जास्त नसतं. आणि इथे जर तुम्ही साइन वेव्ह अप्लाय केली असेल आणि इथे जे आपण म्हटलं होतं इन्व्हर्टिंग व्होल्टेज काय असेल -1 व्होल्ट त्याला इन्क्रीज केलं आपण -1 पासनं 1.1 केलं 1.2 केलं 1.3 केलं तरी तो काय असायला पाहिजे 15 व्होल्टपेक्षा जास्त नसेल. म्हणून त्या व्हॅल्यूला आपण म्हणतो सॅच्युरेटेड व्होल्टेज. आता सॅच्युरेटेड व्होल्टेज हे ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं जास्तीत जास्त मिळणारा आउटपुट आहे. आणि इनपुट जरी आपला इन्क्रीज करत गेलो तरी ते व्होल्टेज काय असेल तेवढंच राहायला पाहिजे. आता ही झाली थेरोटिकल व्हॅल्यू म्हणजे सप्लाय व्होल्टेजपेक्षा जास्त नसेल असं आपण म्हणतो. पण जर आपण प्रॅक्टिकली जर पाहिलं तर सॅच्युरेटेड व्होल्टेज हे सुद्धा सप्लाय व्होल्टेजपेक्षा 2 व्होल्ट्सनी कमी असतं. सप्लाय व्होल्टेजपेक्षा 2 व्होल्ट्सनी कमी असतं. सप्लाय व्होल्टेजपेक्षा 2 व्होल्ट्सनी कमी असतं. म्हणून आपण एक फॉर्म्युला दिलेला आहे खालच्या साईडला मी फॉर्म्युला इथे लिहिलेला आहे ±Vsat इक्वल्स टू ±Vs. Vs म्हणजे सप्लाय व्होल्टेज -+2 व्होल्ट. आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायरला ऑपरेट करण्यासाठी जनरली ड्युअल पॉवर सप्लाय यूज करतो. आणि हा ड्युअल पॉवर सप्लाय जो असेल त्याची व्हॅल्यू असते ±15 व्होल्ट. जर ±15 व्होल्टमधनं -+2 व्होल्ट केलं तर आपल्याला काय मिळायला पाहिजे तर आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळायला पाहिजे +13 व्होल्ट आणि -13 व्होल्ट. ओके. तर हे आउटपुट जे असेल या आउटपुटला आपण म्हणतो सॅच्युरेटेड आउटपुट व्होल्टेज Vsat. ओके. जर पॉझिटिव्ह येत असेल तर +Vsat, जर निगेटिव्ह येत असेल तर -Vsat. हे तुम्हाला पक्क लक्षात ठेवायचं आहे. ओके. तर आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं आहे त्यामध्ये आपण पाहिलं आहे ज्या वेळेस आपण इन्व्हर्टिंगला इनपुट अप्लाय करणार आणि रेफरन्स व्होल्टेज नॉन इन्व्हर्टिंगला अप्लाय करणार त्या कंपॅरेटरला म्हणायचं आहे इन्व्हर्टिंग कंपॅरेटर. जर आपण इनपुट व्होल्टेज नॉन इन्व्हर्टिंगला कनेक्ट केलं असेल आणि रेफरन्स व्होल्टेज इन्व्हर्टिंगला कनेक्ट केलं असेल तर त्याला आपल्याला म्हणायचं आहे नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर. बेसिकली ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे अकॉर्डिंग टू दी अप्लिकेशन ऑफ इनपुट 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार इन्व्हर्टिंग कंपॅरेटर आणि दुसरा असायला पाहिजे तो असेल
नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर. त्यानंतर आपण पाहिलं ऑपरेशनल ॲम्प्लिफायरची ओपन लूप गेन जी असेल ती इन्फानाईट असते. त्यामुळे इथे आपल्याला आउटपुट जे मिळतं ते आउटपुट असेल ते सॅच्युरेटेड आउटपुट असेल. सॅच्युरेटेड आउटपुट पॉझिटिव्ह सॅच्युरेटेड आणि निगेटिव्ह सॅच्युरेटेड. ते आउटपुट जे आहे कंपॅरेटरला आपण इनपुट काय अप्लाय केलेलं आहे त्यावरती ते डिपेंड असायला पाहिजे आहे. आता कुणाला असा प्रश्न पडला असेल की मग आपण कंपॅरेटरला कुठे यूज करतो. खूप ॲप्लिकेशन्स आहेत. त्यापैकी एक ॲप्लिकेशन मला इथे सांगावंसं वाटतं आणि ते ॲप्लिकेशन असेल झिरो क्रॉसिंग डिटेक्टर. याला म्हणतो आपण झिरो क्रॉसिंग डिटेक्टर. इनपुट सिग्नल्स जो झिरो क्रॉसिंग केव्हा होत आहे ते आपल्याला इथे आउटपुटमध्ये कळतं, म्हणून आपण याला म्हणतो झिरो क्रॉसिंग डिटेक्टर. नंतर आपल्याला जसं पूर्ण कंपॅरेटरची थिअरी झाल्यानंतर मग आपल्याला पाहता येईल की झिरो क्रॉसिंग डिटेक्टर काय आहे. ओके, आता आपण याचे दोन टाईप्स पाहिले आहे, इन्व्हर्टिंग कंपॅरेटर आणि नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर. पुन्हा एक वेळेस लक्षात ठेवा, इन्व्हर्टिंग कंपॅरेटर आपल्याला कशाला म्हणायचं आहे, ज्याला इनपुट आपण ज्या कंपॅरेटरला इनपुट इन्व्हर्टिंग टर्मिनलला कनेक्ट केलेलं असेल आणि रेफरन्स व्होल्टेज नॉन इन्व्हर्टिंगला कनेक्ट केलेलं असेल त्याला म्हणायचं आहे इन्व्हर्टिंग कंपॅरेटर. दुसरं कुठलं असेल तर नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर. नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटरमध्ये आपण इनपुट व्होल्टेज जे आहे ते नॉन इन्व्हर्टिंगला कनेक्ट केलेलं आहे आणि रेफरन्स व्होल्टेज जे आहे ते आपण नॉन इन्व्हर्टिंगला कनेक्ट रेफरन्स व्होल्टेज जे आहे ते इन्व्हर्टिंगला कनेक्ट केलेलं आहे. आता याच्यानंतर आपल्याला पुन्हा दोन टाईप्स बघायचे आहेत. तर काय असतील ते टाईप्स, तर ते टाईप्स जे आहेत आपण कशा प्रकारे पाडल्यात ते बघूया. अगोदर आपण इनपुट अप्लाय करतो आहे. ओके, इनपुट तर व्हेरिएबल असेल, इनपुट बदलणारा असेल, पण जे काही रेफरन्स व्होल्टेज आपण यूज करतो आहे त्याला आपण दोन कॅटेगरीमध्ये डिवाईड केला आहे. एकतर रेफरन्स व्होल्टेज झिरो असेल किंवा झिरोपेक्षा कमी जास्त असेल. झिरो असेल तर त्याला म्हणायचं आहे झिरो रेफरन्स कंपॅरेटर, झिरो रेफरन्स कंपॅरेटर. आणि दुसरा जो असेल त्याला म्हणायचं आहे नॉन झिरो रेफरन्स कंपॅरेटर. फॉर एन एक्झाम्पल, माझ्याकडे इन्व्हर्टिंग कंपॅरेटर आहे. इन्व्हर्टिंग कंपॅरेटरला मी इनपुट व्होल्टेज अप्लाय करतो आहे आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला मी झिरो रेफरन्स व्होल्टेज दिलेला आहे, म्हणजे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल मी ग्राउंडला कनेक्ट केलेला आहे. मग त्या कंपॅरेटरला काय म्हणणार, त्या कंपॅरेटरला आपण म्हणणार इन्व्हर्टिंग झिरो रेफरन्स कंपॅरेटर. जर मी इन्व्हर्टिंगला इनपुट अप्लाय केलेला आहे, आपण अगोदरही पाहिलं आहे, इन्व्हर्टिंगला जर इनपुट अप्लाय केलं असेल तर इन्व्हर्टिंग कंपॅरेटर, बरोबर आहे. नॉन इन्व्हर्टिंगला इनपुट अप्लाय केलं असेल तर नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर. मग जर मी इन्व्हर्टिंगला इनपुट अप्लाय करतो आहे आणि नॉन इन्व्हर्टिंगला जे काही रेफरन्स व्होल्टेज आहे ते नॉन झिरो आहे, म्हणजे जर मी तिथे एखादी बॅटरी कनेक्ट केलेली आहे, सपोज 2 व्होल्टची असेल किंवा 1.5 व्होल्टची असेल किंवा 3 व्होल्टची असेल, जे काही बॅटरी आहे किंवा एखादा पॉवर सप्लाय यूज केला आहे आणि त्याचा व्होल्टेज मला ज्या व्हॅल्यूला पाहिजे आहे त्या व्हॅल्यूला मी इथे फिक्स केला आहे, मग त्याला काय म्हणणार आपण नॉन झिरो कंपॅरेटर. पण आता इन्व्हर्टिंगला आपण इनपुट अप्लाय केला आहे म्हणून आपण याला काय म्हणणार इन्व्हर्टिंग नॉन झिरो रेफरन्स कंपॅरेटर. म्हणजे इन्व्हर्टिंगचे आपल्याला दोन टाईप्स मिळाले आहेत. पहिलं टाईप असेल ते कुठलं असायला पाहिजे, पहिलं टाईप आहे इन्व्हर्टिंग झिरो रेफरन्स कंपॅरेटर आणि दुसरं असायला पाहिजे आहे इन्व्हर्टिंग नॉन झिरो रेफरन्स कंपॅरेटर. लक्षात आलं एवढं. मग आता नेक्स्ट पाहूया. इन्व्हर्टिंगला आपण इनपुट अप्लाय केलं होतं म्हणून त्याला आपण इन्व्हर्टिंग म्हटलं आहे. रेफरन्स झिरो असेल तर त्याला आपण झिरो रेफरन्स कंपॅरेटर. मग इन्व्हर्टिंगला इनपुट अप्लाय केलं म्हणून आपण काय म्हणणार इन्व्हर्टिंग झिरो रेफरन्स कंपॅरेटर, इन्व्हर्टिंग नॉन झिरो रेफरन्स कंपॅरेटर. सेम आपल्याला इथे नॉन इन्व्हर्टिंग सोबत बघायचं आहे. आता जर सपोज मी इनपुट व्होल्टेज नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला कनेक्ट केलेलं आहे आणि जे काही रेफरन्स व्होल्टेज आहे ते इन्व्हर्टिंगला कनेक्ट केलं आहे, पण रेफरन्स व्होल्टेज जो आहे तो मी ग्राउंडला कनेक्ट केला आहे, म्हणजे रेफरन्स व्होल्टेज इक्वल्स टू काय असला पाहिजे 0 व्होल्ट्स. मग याला काय म्हणणार आपण नॉन इन्व्हर्टिंग झिरो रेफरन्स कंपॅरेटर. ओके, जर मी बॅटरी कनेक्ट केली आहे ॲज अ रेफरन्स व्होल्टेज
2 व्होल्टची बॅटरी असेल, 3 व्होल्टची बॅटरी असेल, 9 व्होल्टची बॅटरी असेल, जे काही किंवा पॉवर सप्लाय आपण यूज केला आहे आणि पॉवर सप्लायला आपण जी कुठली फिक्स व्हॅल्यू पाहिजे त्या व्हॅल्यूवरती आपण सेट केला आहे आणि त्या कंपॅरेटरला म्हणायचं आहे नॉन इन्व्हर्टिंग नॉन झिरो रेफरन्स कंपॅरेटर. नाव थोडंसं लक्षात ठेवण्यासारखं आहे, नॉन इन्व्हर्टिंग नॉन झिरो रेफरन्स कंपॅरेटर. ओके, तर 4 टाईप्स आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इन्व्हर्टिंग झिरो रेफरन्स कंपॅरेटर, इन्व्हर्टिंग नॉन झिरो रेफरन्स कंपॅरेटर, त्यानंतर नॉन इन्व्हर्टिंग झिरो रेफरन्स कंपॅरेटर, नॉन इन्व्हर्टिंग नॉन झिरो रेफरन्स कंपॅरेटर. एवढे सर्व कंपॅरेटर्सचे आपल्याला डायग्राम बघायचे आहे. त्यानंतर त्याचं ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्स बघायचं आहे आणि त्याचं आउटपुट काय येत आहे ते आपल्याला बघायचं आहे. त्याचा आउटपुट आयदर मॅक्झिमम असेल म्हणजेच पॉझिटिव्ह मॅक्झिमम असेल त्याला म्हणतो आपण प्लस Vsat, किंवा निगेटिव्ह असेल किंवा 0 व्होल्ट्स असेल ते आपल्याला इथे बघायचं आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये, नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये.